Hello student, welcome to Rudra coaching classes. Today we are going to learn question number 1 from practice set 48. आज आपण practice set 48 मधील question 1 अभ्यासणार आहोत. तर question number 1 अभ्यासनाच्या आधी आपण काय करू, पायथागोरस थेरम आधी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर question number 1 स्टार्ट करू. तर पहा मी इथे एक फिगर काढली आहे. ही आहे राईट अँगल ट्रायंगल. तर इथं जे दिसतं राईट अँगल ट्रायंगल हा नेहमी किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा. तर फिगर आहे ABC आणि जो अँगल झालाय हा अँगल B जवळ झालेला आहे, तो आहे 90 डिग्रीचा. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये जिथं 90 डिग्रीचा ट्रायंगल होतो त्याच्या समोरची जी साईड असते, कोणती साईड आहे, साईड AC, त्याला आपण म्हणतो हायपोटेन्युस. इंग्लिशमध्ये याला हायपोटेन्युस म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला कर्ण. आणि इथे हे जे दिसतं AB जी साईड आहे ही झाली याची हाईट म्हणजे उंची, आणि हे BC जे दिसते हे झालं बेस म्हणजे झाला पाया. जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो तेव्हा इथे एक थेरम यूज करतो आपण, त्याला म्हणतो पायथागोरस थेरम. राईट अँगल ट्रायंगल असेल आणि इथे जेव्हा 90 डिग्रीचा अँगल असतो तर डेफिनेटली समजून जायचं तिथं होतो पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय आहे, तर हायपोटेन्युस चा स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. इथं आपण हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर असंही राईट करू शकतो. ठीक आहे. तर आता इथं हायपोटेन्युस कोणता आहे, B हा 90 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्या समोरची जी साईड्स आहे ती कोणती आहे, AC आहे. तर मग हायपोटेन्युस कोणता आहे, AC स्क्वेअर. आणि इथे जी हाईट आहे ती हाईट कोणती आहे, AB. मग इथं झालं AB स्क्वेअर आणि इथं बेस आहे BC, इथं झालं BC स्क्वेअर. तर हा पायथागोरस थेरम मध्ये हा फॉर्म्युला आपला लर्न असला पाहिजे. ठीक आहे. तर चला मग आपण प्रॅक्टिस सेट 48 मधला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करू. आता इथे क्वेश्चन नंबर 1 पाका आहे, इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. खाली एक फिगर दिली आहे, आकृती दिली आहे, त्याच्यामध्ये काय करायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता इथे ट्रिअँगल आहे आपला LMN. आता आपला राईट अँगल कुठं झाला आहे, 90 डिग्रीचा M जवळ. ठीक आहे. मग इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची. मग एक्स म्हणजे काय, आता अँगल आहे Mच्या समोरची जी साईड आहे ते झाले आपला हायपोटेन्युस. मग आपला पायथागोरस थेरम यूज करून आपल्याला काय करायची, ह्या एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर इथं इन ट्रायंगल LMN मेजरमेंट ऑफ अँगल M इज 90 डिग्री. म्हणजे त्रिकोण LMN मध्ये मापकोन M, मेजरमेंट ऑफ M काय आहे, 90 डिग्रीचा आहे. मग मेजरमेंट ऑफ M 90 डिग्रीचा आहे म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, पायथागोरस. मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय फॉर्म्युला आहे आपला, हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. आता इथं हायपोटेन्युस कोणता आहे आपला, LN स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगितलंय, हाईट स्क्वेअर म्हणजे झाला LM.
आणि प्लस एम एन. आता एल एन स्क्वेअर, एल एन म्हणजे इथे किती, एल एनची व्हॅल्यू एक्स, एल एमची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस एम एनची व्हॅल्यू किती आहे 24 स्क्वेअर. आता हा एक्स स्क्वेअर आपला तसाच एक्स स्क्वेअर, 7चा स्क्वेअर काय आलं 49 प्लस 24चा स्क्वेअर आहे 576. पायथागोरस थेरमसाठी आपल्याला स्क्वेअर एकदम व्यवस्थित लर्न पाहिजे. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर परत तसाच आणि 49 प्लस 576 याचं काय करायचं आहे आपल्याला ॲडिशन करायचं. 9 प्लस 6 15 1 4 प्लस 7 11 प्लस 1 12 आणि 5 आणि 1 6. काय झालं एक्स स्क्वेअर काय झाला आपला 625. आपल्याला एक्स स्क्वेअर काढायचं आहे का एक्स काढायचं आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे एक्सची. मग आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता दोन्ही बाजूचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे. मग एक्सचं स्क्वेअर रूट काय आहे एक्स आणि 625चं स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे 25 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली काय निघाली 25 युनिट. इथं सेकंड नंबरची फिगर आहे पहा. इथं राईट अँगल कुठे झालेला आहे क्यू जवळ. ठीक आहे. मग फिगरचं नेम काय पी क्यू आर. तर राईट अँगल झाला आहे क्यू जवळ. आता क्यूच्या समोरची जी साईड आहे पी आर ती काय आहे हायपोटेनियस. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे एक्सची. मग जी आर क्यू काय आहे हाईट आहे आणि पी क्यू काय आहे त्याचा बेस आहे. ठीक आहे. परत इन ट्रिअँगल पी क्यू आर मेजरमेंट ऑफ क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. क्यू जवळ आपला 90 डिग्रीचा अँगल झाला आहे. मग त्याच्या समोरची जी साईट आहे ती पी आर ती काय हायपोटेनियस. मग इथे यूज काय करणार आहे आपण अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. आता क्यूच्या समोरचा अँगल जो आहे पी आर क्यूच्या समोरची जी साईड आहे पी आर ती काय आहे हायपोटेनियस. म्हणून आपल्याला काय करायचं पहिलं पी आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. पी आर किती आहे पी आर 41चा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर किती आहे एक्स आहे म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची प्लस पी क्यू काय आहे 9 म्हणजेच 9चा स्क्वेअर. आता 41चा जो स्क्वेअर आहे 41चा स्क्वेअर काय आहे 1681. आता एक्स स्क्वेअर तसाच खाली 9चा स्क्वेअर आहे 81. आता इथं पहा 81 काय आहे प्लस आहे आपल्याला इक्वल टूच्या चिन्हाच्या कोणत्या साईडला आणायचं लेफ्ट साईडला. मग तो इथला प्लस जो आहे तो इकडे येऊन काय होईल मायनस होईल. पहा इथला प्लस इथं काय हो झाला मायनस एक्स स्क्वेअर तसाच 1681 मधून 81 मायनस झाले कितीच राहिले मग 1600 पुढचे एक्स स्क्वेअर तसेच. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची मग काय करावं लागेल दोघांचं पण स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता 1600चं स्क्वेअर रूट आहे 40 आणि एक्सचं स्क्वेअर रूट आहे एक्स.
सरळ करून घेऊ. x इज इक्वल टू 40 युनिट. 3 नंबरचा क्वेश्चन आहे. आता इथं कोणती फिगर आहे? DEF. काय? DEF. इथं आपला राईट अँगल कुठं झालाय? D जवळ. ठीक आहे. तर पहा, इन ट्रायंगल DEF मेजरमेंट ऑफ D इज 90 डिग्री. डीचं मेजरमेंट काय? 90. इथं काय करायची आपल्याला? एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. नेहमी लक्षात ठेवा 90 डिग्रीच्या समोरची जी साईड्स असते ती काय आहे? हायपोटेनियस. ठीक आहे. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. आता हायपोटेनियस कोणती आपली? EF इज इक्वल टू DF प्लस DE. EF किती आहे? 17चा स्क्वेअर इज इक्वल टू DF किती आपला? 8. आणि DE किती आहे? इथं DE x, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. x स्क्वेअर. 17चा स्क्वेअर आहे 289. 8चा स्क्वेअर आहे 64 प्लस x स्क्वेअर. आता आपल्याला हे 64 काय करावे लागेल? 289 मधून मायनस करावे लागतं. तर मायनस का होतील? का तर इथं काय प्लस आहे आणि इक्वल्स टूच्या लेफ्ट साईडला आल्यानंतर ते काय होणार आहे? मायनस होणार आहे. 289 इथं प्लस आहे म्हणून याचं चिन्ह बदलून काय झालं? मायनस झालं. इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर तसाच. 289 मधून 64 मायनस झाले. किती झाले? 225 एक्स स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं? एक्सची व्हॅल्यू काढायची. म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. 225चा स्क्वेअर रूट काय आहे? 15 आणि एक्सचं स्क्वेअर रूट एक्स. सरळ करून घ्यायचं. एक्स इज इक्वल टू 15. एक्सची व्हॅल्यू काय आली इथे? 15. आता इथं मीटर सेंटीमीटर काहीच नाही म्हणून आपण काय देऊया? 15 युनिट. जेव्हा सेंटीमीटर मीटर नसतं तेव्हा आपल्याला काय द्यायचं असतं? त्याचं युनिट म्हणजे एकक.